नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबाबत आजची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। ज्या निराधार, विधवा, अपंग आणि वृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळतो त्यांच्यासाठी ही माहिती खूप आनंदाची ठरणार आहे। या महिन्याचे पैसे कधी येणार आणि ते किती येणार याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक छोटी चूक तुमचं अनुदान नियमित यायचं बंद करू शकते। तर मित्रांनो, सरकारच्या नवीन नियमानुसार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं। म्हणजे निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये म्हणजे 1500 रुपयांचं अनुदान प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये येतं, जमा केलं जातं। हे पैसे फक्त DBT द्वारे म्हणजे आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच येतात। खूप लोकांना प्रश्न आहे की पैसे कधी येणार। तर मित्रांनो, राज्य सरकारकडून तहसील कार्यालयाला निधी प्राप्त झाला आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आणि काही जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात पण झालेली आहे। पण मित्रांनो, सरकारने एक नवीन GR काढला आहे, ज्यानुसार जर तुम्ही तुमचा जिवंतपणाचा दाखला म्हणजे हयातीचा दाखला तहसील कार्यालयात जमा केला नसेल तर तुमचे पैसे थांबवू शकतात। त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण तुमचा हयातीचा दाखला वेळेत जमा करा, जेणेकरून तुमचे 1500 रुपये यायला कोणतीही अडचण नसताना नियमितपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत राहतील। पैसे नियमित येण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तुमचा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करणे गरजेचे आहे। त्यामुळे तुम्ही हा दाखला जमा करा। मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।